Welcome students. In previous lecture we have already seen the definition of statement. What is mean by statement? जर एखादं स्टेटमेंट हे वाक्य जर चूक किंवा बरोबर आहे हे आपण कन्फर्म सांगू शकतो त्यावेळेस आपण त्याला स्टेटमेंट म्हणतो इन लॉजिक. ओके, व्हॉट इज मीन बाय truth value of a statement? If the statement is true, then its truth value is capital T, and if statement is false, then its truth value is capital F. Okay, then next we see what? Open sentence. जर एखाद्या सेंटेन्सची व्हॅल्यू ऑदर कंडिशनवर जर डिपेंड असेल, फॉर एक्झाम्पल x+3 इज इक्वल टू 10, इथं एक्सची व्हॅल्यू आपल्याला दिलेली नाहीये. ओके, इफ x इज इक्वल टू जर आपण 7 घेतलं तर हे स्टेटमेंट होतंय. ओके, पण आपल्याला फक्त x7 व्हॅल्यूसाठी होते, अदर व्हॅल्यूजला होते का? नाही. म्हणजे ह्या टाईपचे जे स्टेटमेंट असतात, सेंटेन्सेस असतात, त्याला काय म्हणायचं? ओपन सेंटेन्स, ज्याची व्हॅल्यू अदर कंडिशनवर डिपेंड आहे. इथं x इज इक्वल टू 7 दिलंय म्हणून हे ट्रू होऊ शकते, पण हे जर नसेल तर x+3 इज इक्वल टू 10 इज an open sentence. Okay, then next part is, in previous lecture we have already seen the logical connectives, simple and compound statements. What is mean by logical connectives? In logic there are 5 logical connectives. Okay, these are and, or, if, then, if and only if, and only if, and last is not. Okay, these 5 are the logical connectives. Okay, आता आपण हे कनेक्टिव्ज ह्याचा यूज कंपाऊंड स्टेटमेंटमध्ये कसा होतो ते बघू. व्हॉट इज मीन बाय सिंपल स्टेटमेंट? जर एखाद्या स्टेटमेंटला जर आपल्याला स्प्लिट करता येत नसेल तर त्याला काय म्हणायचं? सिंपल स्टेटमेंट. अँड व्हॉट इज मीन बाय कंपाऊंड स्टेटमेंट? इफ 2 or more statements are joined by using these logical connectives is called compound statement. जर 2 किंवा 3 सिंपल स्टेटमेंट्स लॉजिकल कनेक्टिव्हचा यूज करून जर जॉईन केलेले असतील तर त्याला आपण काय म्हणतो? कंपाऊंड स्टेटमेंट. ओके, नेक्स्ट पार्ट आपण बघू कंजंक्शन. कंजंक्शन मीन्स लॉजिकल कनेक्टिव्ज अँड ला लॉजिकल वर्ड आहे कंजंक्शन. ओके, व्हॉट इज मीन बाय कंजंक्शन? इफ 2 स्टेटमेंट्स आर combined using the connectives and, then it is called as a conjunction. जर 2 सिंपल स्टेटमेंट्स अँड वर्डनं जर जॉईन केलेले असतील तर त्याला काय म्हणायचं? इट इज कॉल्ड ॲज कंजंक्शन. इन अदर वर्ड्स, इफ PQR, PQ मीन्स नोटेशन ऑफ स्टेटमेंट्स. P आणि Q हे 2 स्टेटमेंट्स घेतलेत आपण सिंपल. P and Q are 2 statements, then P and Q is called as conjunction. ओके, P and Q. Then आता याचं नोटेशन बघा. इट इज डिनोटेड बाय P and Q. अँडचा सिम्बॉल काय? कॅप. P and Q.
इन नोटेशन. अँड इट इज रीड ॲज, याला रीड कसं करायचं? पी कंजंक्शन क्यू और P and Q. Okay? The conjunction P and Q is said to be true if and only if both P and Q are true. P and Q ला ट्रू कधी म्हणायचं? ज्यावेळेस P आणि Q हे दोन्ही स्टेटमेंट्स ट्रू असतील त्यावेळेस P and Q ट्रू. ट्रूथ टेबल फॉर कंजंक्शन. इथं बघा आता P Q हे दोन स्टेटमेंट्स आहेत आणि P and Q ची आपल्याला व्हॅल्यू फाइंड करायची आहेत. दोन स्टेटमेंट्स आहेत म्हणून P साठी 4 कंडिशन्स आणि सेकंड Q स्टेटमेंट जे आहेत त्याच्यासाठी पण कंडिशन. P च्या कंडिशन बघा T T F F म्हणजे TT मीन्स ट्रू ट्रू, पहिल्या दोन कंडिशन ट्रू आणि दुसऱ्या दोन फॉल्स फॉल्स. आणि सेकंड स्टेटमेंटसाठी काय कंडिशन आहेत? पहिली ट्रू, सेकंड एफ, त्याच्यानंतर ट्रू, परत फॉल्स. ओके. P and Q ची व्हॅल्यू आपल्याला इथं काय सांगितले बघा? द कंजंक्शन P and Q is said to be true if and only if both P and Q are true. जर P आणि Q हे दोन्ही ट्रू असेल तर P and Q is true. ओके. ही कंडिशन लक्षात ठेवायची. जर दोन्ही स्टेटमेंट ट्रू असतील P and Q ट्रू, अदरवाइज F. ओके. देन नेक्स्ट लॉजिकल कनेक्टिव्ह इज डिसजंक्शन. ओके. डिसजंक्शनचा सिम्बॉल काय आहे? डिसजंक्शन सी हियर. ओके. डिसजंक्शनचा सिम्बॉल आहे V आणि कंजंक्शनचा कॅप. ओके. फर्स्ट आपण डेफिनेशन बघू डिसजंक्शनची. इफ टू स्टेटमेंट्स आर कंबाइंड बाय यूजिंग द लॉजिकल कनेक्टिव्ह ऑर देन इट इज कॉल्ड ॲज ए डिसजंक्शन. दोन सिंपल स्टेटमेंट्स जर ऑर या लॉजिकल कनेक्टिव्हनी जॉईंट केलेले असतील तर त्याला काय म्हणायचं? डिसजंक्शन. आणि ज्यावेळेस अँड न कनेक्ट केलेले असतील त्यावेळेस कंजंक्शन. ओके. इन अदर वर्ड्स, इफ P and Q are, we know P and Q are simple statements. P and Q are two statements, then P or Q is called as disjunction. Notation बघा. It is denoted by P or Q. Okay. And it is read as P or Q or P disjunction Q. और ला लॉजिकल वर्ड आहे डिसजंक्शन. ओके. नेक्स्ट आपण बघू ट्रूथ टेबल फॉर डिसजंक्शन. सेम कंडिशन्स, टू स्टेटमेंट्स P Q. कंडिशन्स आर पहिल्या दोन ट्रू आणि लास्टच्या दोन F फर्स्ट स्टेटमेंटसाठी आणि सेकंड स्टेटमेंट जे आहे Q त्याच्यासाठी ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स. और साठी कंडिशन काय आहे बघा? द डिसजंक्शन P or Q इज फॉल्स इफ अँड ओनली इफ बोथ P and Q आर फॉल्स. ओके. बोथ P and Q आर फॉल्स. जर P आणि Q हे दोन्ही स्टेटमेंट फॉल्स असतील तर P or Q is false, otherwise true. ओके. दोन्ही स्टेटमेंट्स ज्यावेळेस फॉल्स असतील त्यावेळेस P or Q is false, otherwise true. ओके.